पुण्यातील कल्याणीनगर परिसर. या परिसराचं प्रत्येकाला एक वेगळंच आकर्षण आहे. त्यातच पुण्यातील नाईट लाईफ, सॅटर्डे नाईट एन्जॉय, पब, बार, हुक्का पार्लर आणि पार्ट्या अशा सगळ्याच गोष्टींसाठी कल्याणीनगर प्रसिद्ध आहे. सॅटर्डे नाईट एन्जॉय करण्यासाठी या परिसरात तर इथल्या पबमध्ये तरुण तरुणींची अगदी जत्राच भरते. आणि असंच काहीसं चित्र हे शनिवारच्या मध्यरात्री सुद्धा होतं. मात्र तेवढ्यात मध्यरात्री 2:30 ते 2:45च्या सुमारास एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अल्पवयीन तरुणाने आपल्या अलिशान पोर्शे गाडीच्या भरधाव वेगाने रस्त्यावर उभ्या असणाऱ्या 2 निष्पाप व्यक्तींचा बळी घेतला. आणि या घटनेमुळे कल्याणी नगरच नाही तर अख्खं पुणे शहर हादरून गेलं. पण हा अपघात ज्या मुलाकडून घडला त्या अल्पवयीन मुलाची अवघ्या काही तासातच जामिनावर सुटकाही करण्यात आली. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यात प्रामुख्याने आरोपीच्या सुटकेनंतर मात्र या सगळ्यांमध्ये नेमकं दोषी कोण, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कोण करते, शिवाय पब आणि हुक्का पार्लरला अभय कुणाचं, यांसारखे प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यातील नाईट लाईफचं आकर्षण आणि सत्य काय आहे त्याबद्दलच घेतलेला हा आढावा. कल्याणी नगरमध्ये हा अपघात घडला तो पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरच्या अल्पवयीन मुलाकडून. बिल्डरचा मुलगा हा नुकताच 12वी पास झाला आणि याचंच सेलिब्रेशन करण्यासाठी तो आपल्या मित्रांसह आपल्या वडिलांची अलिशान कार घेऊन मुंडव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये गेला. तिथं त्याच्यासोबत शहरातील अनेक बड्या उद्योजकांच्या 50हून अधिक मुलांनी मिळून दारूची पार्टी केली. त्यानंतर हे सर्वजण मॅरेट इथं असणाऱ्या ब्लॅक नावाच्या पबमध्ये गेले. या पबमध्येही त्यांची जंगी पार्टी झाली. ही पार्टी करून ते बाहेर पडले आणि त्यानंतर संबंधित मुलाने गाडीच्या चालकाला बाजूला बसवून गाडीचं स्टेअरिंग आपल्या हातात घेतलं. तेव्हा त्याचे 2 मित्र सुद्धा त्याच्यासोबत गाडीतच होते. ज्यावेळी त्यांची गाडी ही ट्रम्प टावर जवळ आली त्यावेळीच त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव वेगातील पोर्शे कारनं मागून एका दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीच्या मागे बसलेली 25 वर्ष अश्विनी कोस्टा ही सुमारे 15 ते 20 फूट हवेत उडून रस्त्यावर कोसळली आणि यात तिच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शिवाय अनीस अवधिया हा सुद्धा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. अश्विनी आणि अनीस हे दोघंही इंजिनियर होते आणि मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी होते. या आरोपी मुलाला CRPCच्या तरतुदींचं पालन करत सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आलं. सर्व सेक्शन्स बेल एबल असल्यामुळे या मुलाचा तात्काळ जामीनही झाला आणि त्यामुळे अनेक प्रश्नांना तोंड फुटलं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यामध्ये नेमकं दोषी कोण आहे असा आहे. तर या प्रकरणात दारूच्या नशेत गाडी चालवणारा अल्पवयीन मुलगा हा दोषी आहेच आहे, मात्र त्याच्यासोबत त्याचे पालक सुद्धा मुख्यतः जबाबदार आहेत. याशिवाय विना क्रमांकाची कार देणारा संबंधित शोरूमचा मालक, पोलीस प्रशासन आणि RTO सुद्धा जबाबदार आहे. कारण नवीन वाहन विकत घेताना नंबर प्लेट लावल्याशिवाय शोरूमच्या मालकाने ग्राहकाला गाडी देणं हा गुन्हा आहे. आणि असं असतानाही एवढी महागडी कार ही नंबर प्लेट शिवाय शोरूमकडून देण्यात आली म्हणून शोरूमच्या मालकावरती गुन्हा होणं सुद्धा गरजेचे. शिवाय RTO प्रशासनाकडून एरवी सर्वसामान्यांसाठी नियमांची सरबत्ती लावली जात असतानाच पैशाच्या जोरावर अशा बड्या लोकांसाठी सगळेच नियम हे धाब्यावर बसून गाडी दिलीच कशी असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. तर नामवंत बिल्डरची बाजू मांडत हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणारा एक आमदार सुद्धा यामध्ये दोषी आहे. कारण अपघात घडल्यानंतर अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी म्हणजेच त्या बिल्डरनं हे प्रकरण एका आमदारामार्फत दाबण्याचा प्रयत्न केला. अपघातावेळी आपला अल्पवयीन मुलगा गाडी चालवत नव्हता, तर त्याच्या जागी गाडीचं स्टेअरिंग हे दुसऱ्या कुणाच्या हातात होतं असं या बिल्डरला दाखवायचं होतं. मात्र प्रत्यक्षदर्शींमुळे हा सुद्धा प्रयत्न फसला. म्हणून संबंधित मुलावरती गुन्हा दाखल करताना जी कलमं लावण्यात आली होती ती सर्व जामीन पात्र होती आणि त्यामुळेच त्याला सुट्टीच्या दिवशी सुद्धा या अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला. यात आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे अल्पवयीन मुलांना मद्य पुरवणाऱ्या संबंधित पब व्यवस्थापनासह मॅनेजरवर सुद्धा कलम 75 आणि 77 नुसार रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र हा गुन्हा दाखल करण्यासाठी एवढा वेळ का लागला हा सुद्धा प्रश्न अनुत्तरित राहतोय. 2 निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या आरोपीला मात्र 12 तासांच्या आतच जामीन मिळाला. अल्पवयीन असल्याने ॲडव्होकेट प्रशांत पाटील यांच्यामार्फत आरोपीने जामिनासाठी माननीय न्यायालयाकडे अर्ज केला होता.
तेव्हा बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आल्यावरती न्यायालयाने आरोपीला काही अटी आणि शर्तींसह जामीन मंजूर केलाय। त्यामध्ये पहिली अट अशी आहे ती म्हणजे की आरोपीला अपघातावरती 300 शब्दांचा निबंध लिहायचा आहे। दुसरी अट म्हणजे या आरोपीला 15 दिवस एरोडा विभागातील ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत वाहतुकीचं नियोजन करायचे आणि वाहतूक जनजागृतीचे फलकही रंगवायचे। तर दारू सोडण्यास मदत होईल अशा तज्ज्ञ डॉक्टरांकडून या आरोपीला उपचार घ्यायचेत आणि मानसोपचार तज्ज्ञांचं समुपदेशन सुद्धा घ्यायचं आहे। याच अटी शर्तींसह अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलाय। मात्र आता या अटी शर्तींचं पालन होईल की नाही याबद्दलही शंकाच आहे। आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पब आणि हुक्का पार्लरला अभय कुणाचं? शहरातील केपी, कल्याणीनगर, खराडी, बालेवाडी, विमाननगर यांसारख्या परिसरात पब आणि हुक्का पार्लर हे सर्रासपणे सुरू आहेत। नियमानुसार मध्यरात्री 1:30 नंतर कोणताही पब सुरू ठेवणं हा गुन्हा आहे। तरीही 1:30 नंतर या परिसरातील काही पब सुरू असतात असा आरोप या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केलाय। याशिवाय मध्यरात्री रस्त्यावरती हुल्लडबाजी, दारू पिऊन हुक्का मारून नशेत गाड्या चालवणं असे प्रकार हे सर्रासपणे सुरू असतात। त्यामुळेच हुक्का पार्लरला नेमकं अभय कुणाचं आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। एकंदरीतच काय तर या सगळ्या प्रकरणामुळे कल्याणीनगर परिसरातील नागरिकांनी इथल्या रेस्टॉरंट, पब आणि बार विरुद्ध तक्रार करूनही काहीच होत नसून आमचं रोजचं जीवन धोकादायक बनलंय अशी खंत व्यक्त केली आहे। शनिवारी मध्यरात्री घडलेला हा अपघात इतका हृदयद्रावक होता की या घटनास्थळी दाखल झालेल्या रहिवाशांना रात्रभर झोपही लागली नसल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितले। रविवारी या घटनास्थळी मेणबत्ती लावून या परिसरातील नागरिकांनी अश्विनी कोस्टा आणि अनीस अवधिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। तेव्हा इथल्या नागरिकांना अश्रू अनावर झाले। आता एकूणच या घटनेत अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी जो प्रयत्न झाला त्यावरून सर्वसामान्यांसाठी एक आणि गर्भश्रीमंतांसाठी एक नियम असल्याचं अधोरेखित होत आहे। आता मंडळी या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच विषयांबद्दलची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।